काल काय पाहिलेलं, मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिलेलं. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे अशी प्रॉपर्टी जी काय करते, सबस्टन्स किंवा जो तुमचा ऑब्जेक्ट असेल, ऑब्जेक्टच्या रोटेशनवर अफेक्ट करते, त्याला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया बोलतो. ठीक आहे. रोटेशनवर अफेक्ट करते म्हणजे कशी अफेक्ट करते, जर ऍक्सिसचं जे डिस्टन्स असेल किंवा ऍक्सिसची पोझिशन असेल, त्या ऍक्सिसची पोझिशन डिफर झाली की ती बॉडी मूव्ह करायला हार्ड जाते किंवा काही ठिकाणी इझी जाते मूव्ह करायला. ज्या ठिकाणी इझी जाते त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी असतो. ज्या ठिकाणी ऑब्जेक्ट मूव्ह करायला हार्ड जातो त्या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, जास्त असतो. जसा लिनियर मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया असतो मास, तसा रोटेशन मध्ये काय असतो, मोमेंट ऑफ इनर्शिया. कळाले? समजले? नक्की समजले? मग मोमेंट ऑफ इनर्शियाचा आपण फॉर्म्युला पाहिला होता काल. काय आला होता तो, इट इज डिपेंडंट ऑन टू थिंग्स. पहिलं मास ऑफ द ऑब्जेक्ट, जो पण ऑब्जेक्ट असेल त्याचा मास, आणि काय, डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस पासूनचा डिस्टन्स असेल त्याच्यावर तो डिपेंडंट आहे. ठीक आहे. मग मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या दोन गोष्टींवर डिफर करू शकतो. पहिली गोष्ट तर फॉर्म्युलावरूनच कळतं, ते काय, मास ऑफ द बॉडी. दुसरं काय, डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस. बरोबर. आणि तिसरं आपण काल पाहिलं ते म्हणजे शेप ऑफ ऑब्जेक्ट. जो काही ऑब्जेक्ट आपण रोटेट करतोय त्याच्या शेपवर सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंडंट आहे. मग वेगवेगळे शेप्स पाहिले आपण. कोणते कोणते पाहिले काल, रिंग, बरोबर, नंतर डिस्क, नंतर स्पियर, आणि नंतर रॉड. ठीक आहे. तर पहिला रिंग होता. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होता रे, रिंगचा सेंट्रल ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होता, mr स्क्वेअर. सेंट्रल ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होता, mr स्क्वेअर. डायमेट्रिकल ऍक्सिसचा काय होता, हाफ mr स्क्वेअर. बरोबर. आता तोच फॉर्म्युला तुम्ही कुठे रिपीट केला, इथे सेंट्रल ऍक्सिसचा mr स्क्वेअर, इथे काय, डायमेट्रिकल ऍक्सिसला नेहमी काय करायचा, सेंट्रलचा हाफ करायचा. तोच फॉर्म्युला कुठे रिपीट केला तुम्ही, कुठे रिपीट केला, डिस्क साठी. डिस्कची कोणती ऍक्सिस, सेंट्रल ऍक्सिस. डिस्कची सेंट्रल ऍक्सिस आहे, त्याला फॉर्म्युला काय लिहिला तुम्ही, हाफ mr स्क्वेअर. आलंय लक्षात, काय फॉर्म्युला लिहिला, हाफ mr स्क्वेअर. ठीक आहे. आता डायमेट्रिकल ऍक्सिसला काय होतो बरं, तो परत काय होणार, याचा हाफ, आणि याचा हाफ केला म्हणजे किती झाला तो, 1/4 mr स्क्वेअर. ठीक आहे. स्पियर साठी, स्पियर दोन टाईपचे आहेत, एक पहिला आहे सॉलिड, एक आहे हॉलो. ठीक आहे. तर हॉलो साठी काय फॉर्म्युला लिहिला, हॉलो साठी 2/3 mr स्क्वेअर. आणि जर आतून भरलेला असेल म्हणजे कसा, सॉलिड, तर त्यासाठी काय येणार, 2/5 mr स्क्वेअर. हा आला 2/3 mr स्क्वेअर. रॉडचा फॉर्म्युला मी काल सांगितला नव्हता. रॉडचा फॉर्म्युला आपल्याला फक्त सेंट्रल लक्षात ठेवायचा आहे, दुसरा आपल्याला काढायचा आहे, एज वाला आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. रॉड ज्यावेळी असेल आणि रॉडच्या सेंट्रल ऍक्सिस पासून जर ऍक्सिस जात असेल, सेंटर पासून जर ऍक्सिस जात असेल, तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे ml²/12. काय मोमेंट ऑफ इनर्शिया, ml²/12, वेर एल इज लेंथ ऑफ द रॉड. जी रॉड आहे त्या रॉडचा लेंथ येतो, ml²/12. आता आपल्याला पॅरलल ऍक्सिसचा थिअरम यूज करून कुठली शोधायची आहे, या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया शोधायचा आहे. म्हणजे सपोज ही रॉड आहे, तर रॉडच्या सेंट्रल ऍक्सिसचा इथला मोमेंट ऑफ इनर्शिया काय, ml²/12. पण इथली ऍक्सिस असेल एजवाली, म्हणजे इथे ऍक्सिस असेल, तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला शोधायचा. तो जास्त येणार की कमी येणार रे, जास्त येणार ना. इथे काय येईल, थोडासा कमी असेल, रोटेट करायला थोडस इथून हार्ड जाईल, म्हणजे याच्यापेक्षा काय येणार, तो जास्त येणार आहे. मग मी ऑप्शन्स देतो तुम्हाला, त्यातला काय असू शकतो ते सांगा. जरा थोडीशी हे लावा फक्त. काय असू शकतो याच्यातला, तुमच्या याने काय असू शकतो, कशाची व्हॅल्यू जास्त येईल सगळ्यात, तिसऱ्याची ना, ml²/3 ची सगळ्यात जास्त व्हॅल्यू येईल. ठीक आहे. असा पण तुम्ही अंदाज लावू शकता. ठीक आहे. पण आपल्याला ते सॉल्व्ह करायचंय, आपल्याला थिअरम ऑफ पॅरलल ऍक्सिस यूज करायचा आहे, आणि त्यावेळी आपल्याला फाइंड करता येईल ते. आलंय लक्षात, समजलंय? ठीक आहे. हा काय होता, मोमेंट ऑफ इनर्शिया. मग मोमेंट ऑफ इनर्शिया एक वेगवेगळ्या स्टेट्स मध्ये तुम्हाला कसा लावता येतो ते पाहूयात आपण. ठीक आहे. जर सपोज ही अशी काहीतरी रिजिड बॉडी आहे आपल्याकडं, ठीक आहे, आणि इथे एक ऍक्सिस आहे, ऍक्सिस पासूनचा डिस्टन्स आहे सपोज आर, आणि इथे जो मास आहे तो आहे डीएम. काय मास आहे, डीएम. मी विचारला या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय, मग काय येतो मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला, काय येतो, mr स्क्वेअर. इथे मास काय आहे, डीएम आहे ना, स्मॉल मास डीएम आहे, बरोबर. मास काय आहे, डीएम. डिस्टन्स काय आहे,
डिस्टन्स काय आहे, आरचा स्क्वेअर ऑर्डर तो, बरोबर. पण हा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा झाला, फक्त ह्या डीएम मासचा झाला. कोणाचा झाला हा, डीएम मासचा. कंप्लीट बॉडीचा काढायचा असल्यावर काय करणार, छोटं वर्क डन काढत होतो आपण. छोटं वर्क डन कसं काढलं, डीडब्ल्यू. कंप्लीट वर्क डन काढायचं तर काय करतो आपण, काय करतो, बरोबर बोलताय, काय बोलतो, काय करतो आपण, इंटिग्रेशन की डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह म्हणजे वर्ड लक्षात ठेवायचं, डेरिव्हेटिव्ह म्हणजे डिवाइड. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, कमी कमी करणं. इंटिग्रेट म्हणजे काय, एकत्र करणं, बरोबर. मग आता इंटिग्रेट म्हणजे काय, थोडक्यात समेशन घेणं. मग याचा हा जसा स्मॉल मास डीएम आहे तसा अजून स्मॉल मासेस डीएम असतील, प्रत्येकाचा काही ना काहीतरी मोमेंट ऑफ इनर्शिया येईल, बरोबर. मग होल सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढणार, याचं काय करणार तुम्ही, इंटिग्रेशन केला. हे होल सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया. सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढला जातो, एक छोट्या मासचा माहित असेल तर बाकीच्यांचं काय करायचं, इंटिग्रेशन करायचं. इंटिग्रेशन मध्ये थोडक्यात काय असतं, समेशन असतं. आलं लक्षात. किंवा असंही म्हणू शकता, त्याला काय म्हणू शकतो आपण, m1r1 स्क्वेअर प्लस m2r2 स्क्वेअर प्लस m3r3 स्क्वेअर. प्रत्येक मासचा काय करत जायचा, ऍडअप करत जायचा. मास लिहिण्यापेक्षा आपण काय केलं, त्याचं काय घेतलं, इंटिग्रेशन. हे समेशन करण्यापेक्षा काय करायचं, त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं. आलं लक्षात, समजलंय. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया सांगा बरं मला. अशी बॉडी आहे काहीतरी, इथे पॉइंट मास आहे डीएम आणि हे डिस्टन्स आहे सपोज ए बी. सांगा मोमेंट ऑफ इनर्शिया काय, डिस्टन्स काय, डिस्टन्सचा काय घ्यायचा, स्क्वेअर. डिस्टन्स काय बघा, ए बी. काय लिहिणार मोमेंट ऑफ इनर्शिया सांगा, आय इज इक्वल टू ए बी स्क्वेअर डीएम, बरोबर. मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर. हा झाला फक्त त्या पॉइंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया. कंप्लीट बॉडीचा काय असेल, इंटिग्रेशन ऑफ ए बी स्क्वेअर डीएम. कळलंय काय केलं, समजलंय, नक्की समजलंय. जाऊयात पुढे. ठीक, आता आहे थिअरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. काय आहे, थिअरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. स्टेटमेंट आपण नंतर पाहू, स्टेटमेंट मोठं आहे. आधी आपण थिअरम समजून घेऊ. काय थिअरमचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट काय ते समजून घेऊ. ठीक आहे. सपोज तुमच्याकडे एक बॉडी आहे, कशी असू द्या ती बॉडी, काय फरक नाही पडत, ठीक आहे. आणि तिच्या सेंटर ऑफ मास मधून जी ऍक्सिस पास होतीये तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आय नॉट. काय मोमेंट ऑफ इनर्शिया, आय नॉट. बॉडी कुठली असू द्या, ठीक आहे. आता ही आपली बुक आहे, तर याच्या सेंटर ऑफ मास मधून कुठली तरी ऍक्सिस जाते, बरोबर. त्या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला सपोज माहितीये. काय माहितीये तुम्हाला, हा आय नॉट माहितीये. आणि याला एक पॅरलल ऍक्सिस आहे, तिला आपण म्हणूयात आय. तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला शोधायचा, ठीक आहे. तर मॅथमॅटिकल स्टेटमेंट काय सांगतं, आय जो येतो तो येतो आय नॉट प्लस एम एच स्क्वेअर, वेर एच इज डिस्टन्स बिटवीन द टू ऍक्सिस. समजलं, मॅथमॅटिकल स्टेटमेंट समजलंय का. स्टेटमेंट आपल्याला डिराईव्ह करायचं आहे, आधी फक्त स्टेटमेंट समजून घ्या काय, ठीक आहे. स्टेटमेंट काय, जर एक सेंटर ऑफ मास मधून जी ऍक्सिस जातीये त्या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला माहितीये, ही सेंटर ऑफ मास मधून ऍक्सिस जाते, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहितीये. आणि त्याच्या शेजारी कुठली तरी ऍक्सिस आहे, म्हणजे ही एक ऍक्सिस आहे आणि ही एक ऍक्सिस आहे, पॅरलल आहे ना दोन्ही पण. पॅरलल ऍक्सिस म्हणजे अशा अशा लाईन्स ज्यांनीवर मीट नाही करत, बरोबर. तर याला पॅरलल ही ऍक्सिस आहे, तर ह्या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढू शकतो आपण, या ऍक्सिसचा ऍड करायचा कोणासोबत, एम एच स्क्वेअर सोबत. एच म्हणजे काय, तर दोन्ही ऍक्सिस मधलं डिस्टन्स. कळलंय, स्टेटमेंट समजले. आता स्टेटमेंट आपल्याला डिराईव्ह करायचंय. डिराईव्ह करण्यासाठी थोडंसं डायग्राम मध्ये तुम्हाला चेंजेस करावे लागतील, ठीक आहे. डायग्राम कशी ड्रॉ करायची ते पाहूया. अशी काही पण फिगर तुम्ही काढू शकता, ठीक आहे. सर्कल काढायचंय सर्कल काढा, ट्रायंगल काढायचंय ट्रायंगल काढा, तुमच्या हिशोबाने, ठीक आहे. ही आपली सेंट्रल ऍक्सिस आहे आय नॉट. याच्या शेजारी एक ऍक्सिस आहे जिचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला शोधायचा आहे. या दोघांमधलं डिस्टन्स काय रे, एच, ठीक आहे. कन्सिडर करू की एक पॉइंट आहे, या पॉइंटचा मास आहे डीएम आणि आधी याचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करू. याचा मिळाला की काय करायचं, इंटिग्रेशन घ्यायचं की सगळ्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया. हे कळालंय, ठीक. ह्या ऍक्सिस पासून याचा डिस्टन्स आहे हे, या ऍक्सिस पासून याचा डिस्टन्स आहे हे, ठीक आहे. याला आपण नावं देऊ
याला म्हणू सपोज ए बी सी आणि याच्यात थोडं कन्स्ट्रक्शन करायचं आपल्याला, म्हणजे पॉइंट असेल डी जे की परपेंडिक्युलर आहे. यात काय डाऊट? डायग्राम कळाली आहे. ऍक्सिस पासून फक्त काय मार्क केलेले आहेत? डिस्टन्स मार्क केलेले आहेत, जे काय आहे ते डीएम पर्यंतचे. क्लिअर आहे? समजले? ठीक. तर आता जर सपोज मला मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या ऍक्सिसला लिहायचं आहे आय नॉट, तर काय लिहू शकते मी? इंटिग्रेशन ऑफ डीएम पर्यंत डिस्टन्स बघा काय, सीबी स्क्वेअर डीएम. चालेल का असं लिहिलेलं? चालेल का असं लिहिलेलं? आय नॉट म्हणजे काय? आय नॉट म्हणजे त्या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया. मग त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढू शकतो? मास पासून त्या ऍक्सिस पर्यंतचा डिस्टन्स, त्याचा स्क्वेअर आणि डीएम ने मल्टिप्लाय केलं. क्लिअर एवढं? मग आता मला याचा सांगा, आयचा मोमेंट ऑफ आय या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया सांगा. एबी स्क्वेअर डीएम. याला मी मार्क केलं 1. ठीक आहे, कळलंय काय केलं? आता थोडं मॅथमॅटिक्स मध्ये जाणार आपण. ठीक आहे, मोठा ट्रायंगल दिसतोय का? राईट अँगल ट्रायंगल दिसतोय मोठावाला, छोटा नाही म्हणत आहे. मोठा एक राईट अँगल ट्रायंगल दिसतोय, नाव सांगा त्याचं. नाव घ्या लवकर, चला. प्रणव हसतो काय? नाव घ्या म्हटलं फक्त ट्रायंगलचं. बोला काय? बी बी डी सी. ठीक आहे, इन ट्रायंगल बी डी सी. बी डी सी या ट्रायंगल मध्ये पायथागोरस वापरा बरं. काय येईल बरं? बी सी स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार? डी सी स्क्वेअर प्लस काय? डी सी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर. मोठ्याने बोला, आपलाच क्लास, मोठ्याने बोला. कळालंय हे? कळालंय? नक्की कळालंय? आता छोट्या ट्रायंगल मध्ये पायथागोरस वापरा. छोटा ट्रायंगल कोणता आहे बघा बरं, काय दिसतोय तुम्हाला? राईट अँगल ट्रायंगल छोटा बघा काय दिसतोय? इन ट्रायंगल ओरडा बी ए बी ए सी राईट अँगल थोडी वळणार, बी ए डी. बरोबर. याच्यात सांगा पायथागोरस काय येईल? बी ए चा स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार? एडी चा स्क्वेअर प्लस बीडी चा स्क्वेअर. क्लिअर एवढं? हे समजलंय नक्की? आता याच्यात पहा, सीडी दिसतंय इथं, डीसी दिसतंय. डीसी ला तुम्ही काय लिहू शकता बरं? सीए प्लस एडी. मग डीसी ला मी सीए प्लस एडी लिहिते. पहा काय इक्वेशन, बीसी स्क्वेअर इज इक्वल टू, याला काय लिहायचं आपल्याला? सीए प्लस एडी त्याचा स्क्वेअर प्लस बीडी स्क्वेअर. कसं लिहिणार याला? सीए स्क्वेअर ए प्लस बी होल स्क्वेअर यूज करणार ना, काय येणार ते? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2 सीए इंटू एडी आणि प्लस बीडी स्क्वेअर तसाच. बरोबर. ह्या ट्रायंगल मध्ये आपण जो पायथागोरस वापरला होता, तर एडी स्क्वेअर आणि बीडी स्क्वेअर जिथे मिळेल त्या दोघांना मिळून काय लिहू शकतो आपण? बी ए स्क्वेअर लिहू शकतो. मग एडी स्क्वेअर इथे आहे, बीडी स्क्वेअर इथे आहे, या दोघांना मिळून काय लिहिणार? बी ए स्क्वेअर. म्हणजे किती काय आलं बघा ते? सी ए स्क्वेअर प्लस बी ए स्क्वेअर प्लस 2 सी ए इंटू एडी. झालं आपलं इक्वेशन आता सोडवलं गेलेलं आहे. हे क्लिअर एवढं? नक्की? काय डाऊट आहे कोणाला याच्यात? कळलंय? ठीक. आता बीसी स्क्वेअर, इथं सीबी स्क्वेअर लिहिलंय फक्त आपण, बीसी स्क्वेअर घ्या, सीबी स्क्वेअर घ्या, सारखंच. अख्ख्या इक्वेशनला काय करायचं आपल्याला? अख्ख्या इक्वेशनला इंटिग्रेट करायचं डीएम सोबत. काय करायचं? अख्ख्या इक्वेशनला इंटिग्रेट करायचं कोणासोबत? डीएम सोबत. मग इक्वेशन काय येईल सांगा बरं? इंटिग्रेशन ऑफ, बोला, बीसी स्क्वेअर डीएम इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सीए स्क्वेअर डीएम प्लस इंटिग्रेशन ऑफ बीए स्क्वेअर डीएम आणि प्लस इंटिग्रेशन ऑफ 2 सीए इंटू एडी. हे कळालंय? आता इंटिग्रेशन ऑफ बीसी स्क्वेअर डीएम बघा बरं काय काय ते, त्याला आपण उलट लिहू हवं, तर ते सीबी स्क्वेअर लिहिले आपण, त्याला बीसी स्क्वेअर लिहू.
काय लिहिणार त्याला? आय नॉट इज इक्वल टू पुढे इंटिग्रेशन ऑफ CA स्क्वेअर DM. त्याला काय लिहिणार? CA काय? H इंटिग्रेशन ऑफ H स्क्वेअर DM प्लस BA स्क्वेअर DM काय? I. बरोबर. यात काय डाऊट? ठीक आहे. पुढची जी टर्म आहे ती पुढची टर्म पहा काय? 2CA इंटू AD. 2CA इंटू AD. याचं ज्यावेळी तुम्ही इंटिग्रेट करता, AD याची व्हॅल्यू खूप जास्त, AD म्हणजे याच्यापासून ह्या ऍक्सिस पासून इथपर्यंत डिस्टन्स आहे. ठीक आहे. हे डिस्टन्स जे आपण घेतलंय ते खूप जास्त निग्लिजिबल आहे. कसं आहे डिस्टन्स? निग्लिजिबल आहे. निग्लिजिबल असल्यामुळे त्याचं इंटिग्रेशन पण निग्लिजिबल आहे आणि त्याची व्हॅल्यू आपण इग्नोर करून टाकतो. ठीक आहे. म्हणजे आपल्याला कोणती टर्म इग्नोर करायची आता? 2CA AD ही टर्म इग्नोर करा. काय आलं इक्वेशन बघा. काय आलं इक्वेशन? आय नॉट इज इक्वल टू H स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ DM. छोटा DM आहे. DMचं काय केलं? इंटिग्रेशन घेतलं. काय येणार? DX इंटिग्रेशन घेतलं तर कसं X येतो. तसं त्याचं काय येणार? DMचं छोटे छोटे मास एकत्र जोडले काय येणार? मोठा मास ना. H स्क्वेअर M प्लस I. इक्वेशन परत एकदा रिपीट करू. काय आलं? आय नॉट इज इक्वल टू I प्लस MH स्क्वेअर. कळलंय काय लिहिलं? कळलंय. यात फक्त आपले ऍक्सिस इथं हे झालेलं आहे. पण कसं लक्षात ठेवायचं? तुम्ही नेमिंग काय पण करा. ही ऍक्सिस काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेंट्रल ऍक्सिस. कोणती ऍक्सिस असते? जी सेंटर ऑफ मास म्हणून पास होते. ठीक आहे. त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. त्याला आय नॉट म्हणा, काही म्हणा. ठीक आहे. आय म्हणजे काय? इथला आय म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर प्लस MH स्क्वेअर. ठीक आहे. नेमिंग काय पण करा, काय प्रॉब्लेम नाहीये. ज्यावेळी तुम्ही सॉल्विंग कराल तुमच्या येईल लक्षात. काय इक्वेशन लिहिलं आपण? आय नॉट इज इक्वल टू I प्लस MH स्क्वेअर. ठीक आहे. एक सॉल्व्ह करू, त्याच्यावरून लक्षात येईल काय आलं हे इक्वेशन. पहा आता क्वेश्चन पहा काय. Moment of inertia of a thin uniform rod of mass M and length L about an axis passing through a point. Moment of inertia काढायचा आहे कोणाचा? युनिफॉर्म रॉडचा. ठीक आहे. आणि जिचं मास M दिलेलं आहे, लेंथ L दिलेली आहे. अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू अ पॉइंट मिडवे म्हणजे मध्ये बिटवीन द सेंटर अँड वन एंड. म्हणजे ही रॉड आहे. ठीक आहे. रॉडची ही सेंट्रल ऍक्सिस आहे. हा एज आहे. एज आणि सेंटरच्या मिडवेला एक ऍक्सिस आहे. आलंय का लक्षात? कुठं ऍक्सिस आहे? मिडवे बिटवीन एज अँड सेंटर. या दोघांच्या मध्ये एक ऍक्सिस आहे. त्या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाइंड करायचा आहे. अँड परपेंडिक्युलर टू लेंथ. लेंथला परपेंडिक्युलर याचा अर्थ याची लेंथ आहे, ऍक्सिस अशी उभी. कळलंय? याचा मोमेंट ऑफ इनर्शिया शोधायचा आहे. सेंट्रल ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया मगाशी मी तुम्हाला सांगितलंय तो काय? ML स्क्वेअर बाय 12. काय मोमेंट ऑफ इनर्शिया त्याचा? ML स्क्वेअर बाय 12. याचा काढायचा आहे. बरोबर. कसा काढणार बरं? हे काय आपलं I इज इक्वल टू I नॉट प्लस MH स्क्वेअर. I नॉट म्हणजे सेंट्रल ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया. तो किती आहे? किती येतो? ML स्क्वेअर बाय 12. बरोबर आहे का? किती येतो? ML स्क्वेअर बाय 12. बरोबर. प्लस काय? M. H म्हणजे काय? त्या दोन्ही ऍक्सिस मधलं डिस्टन्स. इथून इथपर्यंत काय असतं डिस्टन्स? L. इथून इथपर्यंत काय होणार? L बाय 2. आणि इथून इथपर्यंत काय होणार? L बाय 4. कळलं का L बाय 4 कसं आलं? मग L बाय 4 चा काय करायचं आपल्याला? स्क्वेअर. काय आली व्हॅल्यू? ML स्क्वेअर बाय 12 प्लस ML स्क्वेअर बाय 4 चा स्क्वेअर किती आला? 16. 12 आणि 16 यांच्या टेबलमध्ये काय कॉमन येतं? काय कॉमन येतं 12 आणि 16च्या टेबलमध्ये? 48 येतो का? येतो का? 12 कितीचा येतो? 48. 4 चा ना. बरोबर. म्हणजे इथे काय लिहिणार तुम्ही? वरती लिहिणार 4 ML स्क्वेअर बाय 48 प्लस 16 कितीचा येतो? 48. 3 चा म्हणजे 3 ML स्क्वेअर
बाय 48. हे किती झालं टोटल? 7 ml² बाय 48. कळलंय का काय केलंय? सेंटर ऑफ मास म्हणून जे ऍक्सिस पास होते त्याचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला माहित असेल, त्याच्या शेजारची कोणतीही पॅरलल ऍक्सिस असू दे, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला याने फाइंड करता येईल. कळलंय? काय डाऊट? ठीक आहे, अजून एक सॉल्व्ह करू याच्यावरच. 2025 चे क्वेश्चन बरं, दोन्ही पण बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्फिअर ऑफ मास m and radius r about its diametrical axis is I. डायमेट्रिकल आणि सेंट्रल स्फिअरची दोन्ही पण सारखीच असते. स्फिअर आहे, स्फिअरची सेंटर मधून ऍक्सिस द्या किंवा डायमीटर मधून द्या. डायमीटर नेहमी सेंटर मधून जातो ना, येऊन येऊन तेच होतं. ठीक आहे, तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे? इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ टेंजंट इन इट्स प्लेन. टेंजंट म्हणजे कशी असते रे? सर्कलला एक परपेंडिक्युलर काढली तर ती काय होते? टँजंट होते. मग परपेंडिक्युलर कशी काढायची? अशी की अशी? अशी टँजंट की अशी टँजंट? आडवी टँजंट. ठीक आहे, तर आता इथं स्फिअर आहे, काय आपल्याला हे नाहीये, पण रिंग साठी लक्षात ठेवा. ठीक आहे, तर मग आता स्फिअर आहे, स्फिअरच्या सेंट्रल ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, सॉलिड स्फिअर आहे, काय तो 2/5 mr² आहे का? सॉलिड स्फिअर आहे, सॉलिड स्फिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय? 2/5 mr². त्याच्या कुठल्या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया शोधायचा आपल्याला? त्याच्या टँजेन्शियल ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया शोधायचा. काय करणार? फॉर्म्युला काय आपला? I इज इक्वल टू I नॉट प्लस mh². I नॉट म्हणजे सेंट्रल ऍक्सिसचा, तो किती आहे? 2/5 mr² प्लस m. h ची व्हॅल्यू, h म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन द ऍक्सिस. ऍक्सिस, ह्या ऍक्सिस मधला डिस्टन्स किती आहे रे? r ला इक्वल आहे, म्हणजे mr². किती आलं ते? 2/5 mr² आणि प्लस इथे काय लिहिणार? 5/5 mr². बेस सेम केला, काय आलं मग ते? 7/5 mr². थांबा, पण आपल्याला काय करायचंय? आपल्याला काय करायचंय? आय मध्ये आन्सर काढायचंय. ठीक आहे, इथे जर ऑप्शन 7/5 असतं तर आपण केलं असतं, पण आपल्याला कशाच्या फॉर्म मध्ये लिहायचंय? आयच्या फॉर्म मध्ये. आणि आय कोणाला इक्वल आहे? 2/5 mr² ला इक्वल आहे. मग इथं मला 2/5 आणायला लागेल. मग कसा आणायचा? 7/5 mr² च्या ऐवजी काय आणायचं आपल्याला? 2/5 आणायचं. मग 2 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करा. काय इक्वेशन? 2/5 mr². हा बाजूला घ्या, राहिला काय इथं? 7. 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय करायला लागेल? डिवाइड पण करायला लागेल, बरोबर का? येऊन येऊन 7/5 लाच येतोय ना आपण, करेक्ट का? येऊन येऊन 7/5 लाच येतोय, पण याला आय मध्ये आन्सर पाहिजे. आणि हे काय आपला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेंट्रल ऍक्सिस, तो किती सांगितलाय? आय सांगितलाय ना, म्हणजे हा काय आहे? आय. आणि 7/2 ची व्हॅल्यू काय? 3.5. कळलंय का काय केलं? समजलं आहे का? समजलं आहे का? नक्की नक्की? एक सॉल्व्ह करता? मला सांगा आता, एक रॉड आहे, रॉडच्या सेंट्रल ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला माहिती आहे, ml²/12 आहे. इथला मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला शोधायचा आहे, तो काय? एज ला ऍक्सिस पास आहे, एजच्या मध्ये होते त्यावेळी आपण काढली, आता एज ला ऍक्सिस आहे, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया सांगा काय येतो, सांगा सॉल्व्ह करून. करू शकता का? अरे घ्या पेन पेन्सिल घ्या. किती आलं?
किती आलं? हा मग त्याला डिवाइड पण होतं ना ते ml² / 3 किती यायला पाहिजे? ml² / 3 यायला पाहिजे. आपण ऑलरेडी लिहिलंय माझ्या मते त्या आधी. नाही लिहिलं. ठीक. या ऍक्सेस आपल्याला शोधायचा होता. तो किती आला? ml² / 3. कळलंय कसं गेलं? ज्यांना नाही जमलं त्यांनी पहा एकदा. हे डिस्टन्स आहे l/2. ठीक आहे. तर I इज इक्वल टू I नॉट प्लस mh² हा फॉर्म्युला यूज करून आपण काय करणार? I नॉट ची व्हॅल्यू काय आहे? ml² / 12 प्लस m h ची व्हॅल्यू काय आहे? l/2 त्याचा स्क्वेअर म्हणजे ml² / 12 आलं आणि प्लस ml² / 4. करेक्ट. बेस सेम करायला लागेल म्हणून 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथे किती आला? 12 आणि 3 + 1 किती आला? 4 ml² / 12 आणि यालाच काय लिहू शकतो आपण? ml² / 3. आलंय सगळ्यांचं? क्लिअर आहे? काय डाऊट आहे याच्यात? समजलेत मोमेंट ऑफ इनर्शिया? नक्की?